नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या परिवारामध्ये. तर आज आपल्याला क्रियापदाचे अर्थ डिस्कस करायचे आहे. क्रियापदाचे अर्थ म्हणजेच काय? माझे मित्रांनो, आज्ञार्थ, विद्यार्थ, स्वार्थ आणि संकेतार्थ. क्रियापदाचे एकूण 4 अर्थ आहेत. मी हे पहिल्या टप्प्यात सांगून दिलं. आता पहिल्या फुरसतमध्ये मी सांगितल्यानंतर नेमकं वाक्य ओळखायचं कसं? एखादं वाक्य तुम्हाला दिलेलं असेल, त्यासाठी काही आपल्यासाठी ट्रिक्स आपल्याजवळ असणे गरजेचं आहे. जेणेकरून त्या ट्रिक्स लावल्याबरोबर आपल्याला प्रत्येक गोष्टी ओळखता यायला पाहिजे. तर क्रियापदाचे अर्थ सुरुवातीला तर आपण घेणार आहोत पहिले बेसिकपासून, नंतर त्याचे घेऊ पी-वाय-क्यू आणि पी-वाय-क्यूच्या माध्यमातनं त्या पी-वाय-क्यू बरोबर सांगू नेमकं ओळखायचे कसे. तर सुरुवात करूया क्रियापदाच्या अर्थाला. ओके, सर्वांना माझा आवाज क्लिअर असेल? तर माझ्या मित्रांनो, आज आपल्याला क्रियापदाचे अर्थ शिकायचे आहेत. तर क्रियापदाचे अर्थ शिकत असताना लक्षात घ्या, क्रियापदाचे एकूण 4 अर्थ आहेत. आपल्या मराठी व्याकरणामध्ये क्रियापदाचे एकूण किती अर्थ आहेत? 4 अर्थ आहेत. हे मोस्ट आय-एम-पी आहे. पेपरमध्ये डायरेक्ट पेपरला प्रश्न विचारते. क्रियापदाचे एकूण अर्थ किती? 4 आहेत. कोणता? स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. क्रियापदाचे जे 4 अर्थ आहेत, ते 4 अर्थ कोणते? स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. आता याचे जे क्रियापदाचे 4 अर्थ आहेत, हे सर्व अर्थ आता आपल्याला इथं डिस्कस करायचे आहेत. पहिला आहे माझे मित्रांनो स्वार्थ. क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल, क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल, अशा क्रियापदाला स्वार्थी क्रियापद म्हणतात. हे तुम्हाला समजलं का? काही भेंड कळलेलं नाही. आता फक्त जेवढ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत तेवढ्या मी सांगतो. ओके. विधानार्थी वाक्य स्वार्थी वाक्य असते. स्वार्थी वाक्यात धातूला शक्यतो ता, तो, ती, ते, ला, लो, लिले, इल किंवा ई पैकी प्रत्यय असतो. सामान्यपणे विधानार्थी वाक्यात प्रसंगाशी निगडीत काळवाचक, स्थलवाचक शब्द असतात. स्थळवाचक म्हणजेच काय? ठिकाणाचा बोध केला जाईल आणि काळवाचक म्हणजेच काय? काळाचा बोध केला जाईल. बरं, आता काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्यासाठी. माझ्या मित्रांनो, आपण शिकवतोय क्रियापदाच्या अर्थामधला सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे स्वार्थी आणि स्वार्थी म्हणजे जे वाक्य विधानार्थी असते. काय असते? विधान केले असते. वाक्यात विधान केलेले म्हणजेच काय? वाक्यात विधान केले म्हणजेच वाक्यात कुठलीतरी माहिती सांगणे होय. विधान करणे म्हणजेच वाक्यात कुठलीतरी माहिती सांगणे किंवा माहिती देणे, याला आपण विधानार्थी असे म्हणतो. तो पाणी भरतो, तिने अभ्यास केला, बाबा काल गावाला गेले. पावसाळ्यात नदीचे पाणी गावात शिरत असे. पुढच्या वर्षी मला नवीन मोटार मिळेल आणि काल येथे खूप मोठा अपघात झाला. हे सर्व वाक्य स्वार्थीचे उदाहरण आहेत. मग हे स्वार्थीचे उदाहरणं कसे मानले? तिने अभ्यास केला, काळाचा बोध होला, पूर्ण झाला. तिनं अभ्यास केला. ओके, साधा वर्तमान काळ पण सॉरी काय पूर्ण तिनं अभ्यास केला. आता तिनं अभ्यास केला, साधा वर्तमान काळ. बाबा काल गावाला गेले, पूर्ण भूतकाळात चाललं हे. ओके. त्याचबरोबर पावसाळ्यात नदीचे पाणी गावात शिरत असे, हे रीतीमध्ये चाललं. एक प्रकारे प्रत्येक वाक्य जर कधी पाहिलं तर एक काळाच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येईल, की पुढच्या वर्षी मला नवीन मोटार मिळेल. म्हणजे काळाचा बोध इथं होऊन राहिला. काल येथे खूप मोठा अपघात झाला. याच्यामध्ये माझ्या मित्रांनो आपल्याला पहिले क्लिअरली म्हटलं आहे, क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल, तर ते वाक्य स्वार्थ किंवा आपण म्हणतो विधानार्थी टाइप जे वाक्य असते, ते स्वार्थी वाक्यामध्ये मोडते. विधानार्थी जे वाक्य असते, ते स्वार्थी वाक्यामध्ये मोडते. दुसरा दिलेला आहे आपल्याला आज्ञार्थी. बरं, याच्या व्यतिरिक्त याची उदाहरणं काही घ्यायचे का मी? याचे उदाहरणं काही घ्यायचे का मी? जर याची उदाहरणं घ्यायची असेल तर घेतो. काही हरकत नाही. मुले घरी गेली. ठीक आहे. आता मुले घरी गेली. मुले घरी गेली. 7 नंबरचं अधिक वाक्य 7 नंबरचं वाक्य कोणतं घेईल? मुले घरी गेली. त्यानंतर तो अभ्यास करतो.
तो तो अभ्यास करतो. हे सर्व वाक्य कसे झाले माझे मित्रांनो? स्वार्थीचे उदाहरणं झालेले आहेत. आता क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, क्रियापदाचे रूप दुसरा लागला ना. स्वार्थी क्रियापद पाहतोय आता. स्वार्थी क्रियापद म्हणजे काय? क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला किंवा उपदेश, मागणी, सौम्य आज्ञा, अनुमोदक आज्ञा, सूचना यांचा बोध होत असेल. काय म्हणते? क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला किंवा उपदेश, मागणी, सौम्य आज्ञा, अनुमोदक आज्ञा, सूचना यांचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. आज्ञार्थी वाक्यात धातूला शक्यतो अ, आ, उ, ए प्रत्यय असतो. बस, बसा आणि बसू इथं लागला उ, इथं लागला आ आणि इथं लागला अ. लक्षात आलं? अ, आ आणि उ. इथं काय म्हणते? आज्ञार्थी वाक्यात धातूला शक्यतो अ, आ, उ आणि ये असा प्रत्यय असतो. तर मग महत्वाचं याच्यामध्ये काय दिलेलं आहे? अनुमोदक आज्ञा येऊ, खाऊ, जाऊ अशी प्रश्नार्थक असते, तर सौम्य आज्ञेच्या शेवटी पाहू शब्द असतो. तसेच आज्ञार्थी क्रियापदे होकारदर्शक असतात. आज्ञार्थी क्रियापदे कशी असतात? होकारदर्शक असतात. होकारदर्शक, नकारदर्शक अशा कोणत्याही प्रकारे असू शकतात. काय म्हणते? आज्ञार्थी क्रियापदे होकारदर्शक, नकारदर्शक अशा कोणत्याही प्रकारे असू शकतात. रामू पाणी आण एक प्रकारे काय दिलेली आहे इथं? आज्ञा. आता आज्ञार्थी क्रियामध्ये त्याच्या नावाचाच अर्थ आहे आज्ञा. आज्ञार्थी रामू पाणी आण, यांना जरा बाहेर उन्हात उभे करा आज्ञा. गुरुजी एवढे काम करा विनंती. कृपा करून माझे म्हणणे एकाच विनंती. देवा मला पास कर प्रार्थना. ईश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे. हे काय झालं माझे मित्रांनो? एक प्रकारे सर्व आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण झाले. प्रत्येक उदाहरण वेगवेगळ्या पद्धतीनं विचारलेलं आहे. जसं रामू पानियान याच्यामध्ये आज्ञा आहे. यांना जरा बाहेर उन्हात उभे करा हे सुद्धा आज्ञा आहे. गुरुजी मला माझे एवढे काम करा. एक प्रकारे गुरुजीला एक विनंती करून राहिला. ईश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे. हे सुद्धा काय एक प्रकारे माझे मित्रांनो हे ईश्वराला प्रार्थना करू राहिला. देवा मला पास कर. हे काय एक प्रकारे हे प्रार्थना आहेत. कृपा करून माझे म्हणणे एवढे ऐकाच. हे काय एक प्रकारे विनंती आहे. याच्यामध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे. त्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला, उपदेश, मागणी, सौम्य आज्ञा, अनुमोदक आज्ञा, सूचना यांचा बोध होत असेल त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. त्यास काय म्हणतात माझे मित्रांनो? आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. तर क्रियापदाच्या अर्थाचा हा दुसरा भाग होता. याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतो. तिसरा आहे माझे मित्रांनो विद्यार्थी. आता विद्यार्थीमध्ये काय दिलेलं आहे? विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे विद्यार्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते. अशी वाक्य शक्यतो सर्वांना लागू पडणारी विधाने असू शकतात व धातूला शक्यतो वा, वि, वे प्रत्यय असतात व विद्यार्थी वाक्याला इच्छादर्शक वाक्य असे म्हणतात. आपण तिसऱ्या प्रकारामध्ये आलेलो आहे. त्याच्यातले ऑलरेडी 2 प्रकार झालेले आहेत. 2 प्रकारामध्ये मला एवढं क्लिअर सांगा, पहिला प्रकार आपण स्वार्थी पाहिलं होतं. नुसतं काळाचा बोध होत असेल तर कोणता क्रियापदाचा अर्थ होतो? पेपरमध्ये प्रश्न इथंच विचारला जाते. नुसतं काळाचा बोध करून देणारा वाक्य हे स्वार्थीमध्ये असते. नुसता काळाचा बोध करून देणारं वाक्य हे स्वार्थीमध्ये असते. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीची आज्ञा केलेली असेल तर ते वाक्य आज्ञार्थी असते आणि ज्या वाक्यामध्ये वा, वि, वे प्रत्यय असते, ज्या वाक्यामध्ये वा, वि, वे प्रत्यय असते ते विद्यार्थी वाक्यामध्ये जाते. कृपया सहकार्य करावे. हे काय झाले? एक प्रकारची विनंती. कृपया सहकार्य करावे विनंती. आज पाऊस पडावा. पहा इथं वे, इथं वा. शक्यता आहे, वरती विनंती आहे. इथं वरचे चेक करायचं इथं लागते का? मला चांगले गुण मिळावेत याची काय इच्छा आहे. इच्छा दिली आहे का? हां, दिलेली आहेत. ओके, मिळावे इथं वे सुद्धा आलेला आहे. डबल. ती बहुधा शाळेत असावी. वा, वि, वे. वी पण आहेत आणि तर्क पण आहेत. तर्क आहेत. थोरांची आज्ञा पाळावी. वा, वि, वे कर्तव्य आहेत. खालीलप्रमाणे
विद्यार्थी वाक्य नकारार्थी सुद्धा असतात. जेवण झाल्यावर दुपारी झोपू नये, मोठ्यांचा अनादर करू नये. हे वाक्य कसे आहेत माझे मित्रांनो? विद्यार्थी वाक्य नकारार्थी सुद्धा असू शकतात. जेवण झाल्यावर दुपारी झोपू नये आणि मोठ्यांचा अनादर करू नये. हे त्यामध्ये महत्त्वाचे आहे, की विद्यार्थी वाक्य नकारार्थी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. तर विद्यार्थी वाक्यामध्ये काय पाहिलं आपण? वाविवे हे प्रत्यय असतात. त्याबरोबर विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे या विद्यार्थीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. यानंतर आहे माझे मित्रांनो संकेतार्थी. संकेतार्थी वाक्यातील क्रियापदावरून जर तर असा बोध होत असेल तर अशा क्रियापदास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. असे वाक्य जोडण्यासाठी सामान्यपणे जर तर, की, जरी तरी, जोवर तोवर, यद्यापि तथापि सारख्या उभ्या निव्यांचा वापर होतो. यातील पहिले गौण तर दुसरे मुख्य मिश्र वाक्य तयार होत असते. जर अभ्यास केला तर यश मिळेल, जर अभ्यास केला तर यश मिळेल. आता जर तरची जे भाषा आहेत ते कशामध्ये जाते माझे मित्रांनो? जर तरची भाषा हे संकेतार्थमध्ये जातात. हे कशामध्ये जातात? जर तरची भाषा हे संकेतार्थ वाक्यामध्ये जातात. जर अभ्यास केला तर पास होईल. इथं काय? अटदर्शक आहे एक प्रकारे. ओके. लवकर आलात, लवकर आलात म्हणजे बरोबर जाऊ. एक प्रकारे लवकर ये तू, नंतर आपण जाऊ. म्हणजे अटत दर्शवू राहिलो. पहिला नंबर आला की पेढे वाटेल. म्हणजे इथं काय झालं? एक प्रकारे अटत दर्शवू राहिलं. तिने प्रतिसाद दिला असता तर त्याला आनंद झाला असता. आता काय झालं? फुल डायरेक्ट तोंडावर फेकूनच मारलं. बिलकुल जमत नाही. ओके. तर माझे मित्रांनो तिने प्रतिसाद दिला असता. हे काय? तिने प्रतिसाद देण्याची अट असती. मग काय झाला? याला आनंद झाला असता. म्हणजे अटदर्शक वाक्य हे संकेतार्थी असते. अटदर्शक वाक्य कसे असते? संकेतार्थी असते. क्रियापदाचे 4 अर्थ असल्याने वाक्याचेही 4 प्रकार सांगितले जातात. संकेतार्थी वाक्यात वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असा कोणताही काळ असू शकतो. जर तू येतोस तर आपण जाऊ. अशा प्रकारे जर तू आला तर किती पैसे देईल हे संकेत दर्शवू राहिलं. जर तू येशील तर मी किती पैसे देईल हे सुद्धा एक भविष्य काळात चाललं हे माझे मित्रांनो. ओके. तर मी किती पैसे देईल हे सुद्धा भविष्य. जर तू येतोस तो आपण म्हणजे एक प्रकार काय म्हणते संकेतार्थी वाक्याचा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असा कोणताही काळ सुद्धा असू शकतो. तर आज आपण काय शिकलेलो आहे? वाक्याचे अर्थ. अर्थ किती प्रकारचे आहेत? 4. कोणते आहेत? स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. स्वार्थीमध्ये काय दर्शविल्या जाते? स्वार्थीमध्ये काय दर्शविल्या जाते? स्वार्थीमध्ये क्रियापदाचा काळ दर्शविला जातो. नुसतं क्रियापदावरून काळाचा बोध होत असेल तर ते स्वार्थी क्रियापद असते. दुसरं आज्ञार्थी. एका प्रकारे वाक्यामध्ये रामो पाणी आण आज्ञा दर्शविली असेल तर ते असते आज्ञार्थी. तिसरं होतं माझे मित्रांनो विद्यार्थी. ज्या वाक्यामध्ये वा, बी, वे हे प्रत्यय असेल आणि अट दर्शविलेली असेल तर त्याला आपण म्हणतो अट दर्शवली नसेल. वा, बी, वे प्रत्यय असेल आणि जर तर वा, बी, वे प्रत्यय एकदा मला चेक करून घेऊ द्या. इच्छा, विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता अशी क्रियापदे असेल आणि धातूला शक्यतो वाविवे प्रत्यय असेल. ओके. ती बहुधा शाळेत असावी. तर्क, कर्तव्य, इच्छा, शक्यता, विनंती हे कशामध्ये जाते? विद्यार्थीमध्ये जाते. आणि 4 नंबरला आपण पाहिलं होतं क्रियापद. ते क्रियापद म्हणजे संकेतार्थ. या संकेतार्थ क्रियापदामध्ये जर तर अटदर्शक असेल, जर तिने अभ्यास केला तर यश मिळेल, जर लवकर आला तर बागेत जाऊ फिरायला, जर पहिला नंबर आला तर पेढे वाटील, तिने प्रतिसाद दिला असता तर त्याला आनंद झाला असता. जर तर जेव्हा तेव्हा एक प्रकारे मिश्र वाक्याची काय इथं आपल्याला छटा पाहायला भेटते. ह्या सर्व गोष्टी वाक्याच्या प्रकारामध्ये येतात. ओके. याच्यावरचे काही आपल्याला समोर दिलेल्या गोष्टी आहेत का? हा दिलेल्या आहेत. आपण काय करू याच्यामध्ये जेवढे काही पी-वाय-क्यू दिलेले आहेत ना, ते पी-वाय-क्यू करून घेऊ. म्हणजे आपल्याला एकदम आणखी होईल सोपं. आता खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. आता खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारे आता खबरदार जर टाच मारून जाल चिंधड्या उडवील राई राई
म्हणजे हे काय झालं, एक प्रकारे खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर चिंधड्या उडवीन, उडवीन. म्हणजे आता उडवलेले आहेत का? नाही. उडवीन म्हणजे इथं काय झालं, एक प्रकारचा संकेत दर्शवू राहिला. म्हणजे आता नाही, पण जर कधी आले तर खबरदार चिंधड्या उडवल्याशिवाय राहणार नाही. देवाने तुमचे भले करावं, हे वाक्य कोणते अर्थ व्यक्त करते? देवाने तुमचे भले करावे हे वाक्य कोणतं अर्थ व्यक्त करते? तर कोणता? विद्यार्थी अ अर्थ आहे. देवाने तुमचे भले करावे, वाहावीवे हे वाक्य कशामध्ये जातात? हे माझ्या मित्रांनो विद्यार्थीमध्ये जातात. विधानार्थीमध्ये एक प्रकारे काय असते? स्वार्थी असते. संकेतार्थीमध्ये अर्थदर्शक जडतर असते आणि आज्ञार्थीमध्ये काय? एक प्रकारे आज्ञा केलेली असते. यानंतर माझी पिशवी आण यामधील आण हे कोणतं क्रियापद आहे? माझी पिशवी आण यामधलं आण हे कोणतं क्रियापद आहे? तर आज्ञार्थी क्रियापद आहे. माझी पिशवी आण यामध्ये आण हे काय आहेत? आज्ञार्थी क्रियापद आहे. माझी पिशवी आण. यानंतर अमुक झाले तर तमुक होईल असे काल्पनिक विधान करावयाचे असेल तर भूतकाळी आणि भविष्यकाळी कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी लागते? जर अमुक झाले तर तमुक होईल. आता जर मी पास झालो तर पेढे वाटेल. जर तरची भाषा हे कशामध्ये जाते? नेहमी संकेतार्थीमध्ये जाते. यानंतर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो? अंगी धैर्य असणाऱ्यांनी हे करावे. वा विवे जे वाक्याची कंडिशन असते ते ऑलरेडी मी तुम्हाला ते सांगतोय. कशामध्ये जाते? वा विवे कंडिशन विद्यार्थी वाक्यामध्ये जाते. व्यापार करावा वा विवे तर त्यानेच वाक्यातील करावा वाक्यात वा विवे हे असेल तर ते कशामध्ये जाते? विद्यार्थीमध्ये जाते. यानंतर खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ते सांगा. मुलांनो गोंगाट करू नका. आता मुलांना एक प्रकारची काय दिलेली आहे? मुलांना विनंती केलेली आहे का? विनंती प्लीज कृपया अशा प्रकारची विनंती. मुलांनो गोंगाट करू नका. एका मुलांना काय दिलेली आहे? आज्ञा दिलेली आहे. यानंतर खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो? स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. हे काय आपले एक प्रकारचं कर्तव्य आहे. आपण योग्यता कसा असायला पाहिजे? तर युद्ध करावे तर काय? श्रीकृष्णानेच. त्यानंतर बॅटिंग करावी तर ते कोण आहे? वैभव सूर्यवंशीनेच. हे एक त्याची योग्यता आहे. शक्यता आज पाऊस पडावा. इच्छा आहेत. मला चांगले मार्क मिळावे ही माझी इच्छा आहे. ओके, पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता अर्थ होतो? जर अभ्यास केला तर 5 वाल. जर तरची जी भाषा असते तर हे संकेतदर्शक असते. तर काय असते? संकेतदर्शक असते. क्रियापदाचा भावच कर्तव्याचे काम करत असेल तर त्यास काय म्हणतात? तर क्रियापदाचा भाव करत असेल तर त्याला भावकर्तृक क्रियापद म्हणून आपण आपण शिकलो याच्या आधी. त्याला आपण काय म्हणू? भावकर्तृक क्रियापद असे म्हणूया. गोलंदाजी करावी, करावी, वाविवे जी असते ते माझे मित्रांनो गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच म्हणजे हेच काय त्याची योग्यता आहे. बॅटिंग करावी ती वैभव सूर्यवंशीनेच. आता आपण सांगितलेलं होतं तुम्हाला तशा पद्धतीनं. यानंतर आता पाऊस थांबावा. आता वा हे काय त्याची आज्ञार्थी आहे, स्वार्थी आहे. आता पाऊस थांबावा. आता संकेतार्थ जर तरची भाषा असते. जर पाऊस नाही थांबा, थांबा 1 मिनिट प्रश्न वाचा थोडा. आता पाऊस थांबावा. एक प्रकारे हे वाक्य वा-विवे जे असते, मी आधीच सांगितलेलं आहे वा-विवे वाक्य हे सर्व विद्यार्थीचे असते. विद्यार्थी असते. मुलांनो गोंगाट करू नका. क्रियापदाचा कोणता काळ होईल? मुलांनो गोंगाट करू नका. आज्ञा, विनंती, प्रार्थना ही अनुमोदन. तर मुलांनो गोंगाट करू नका ही एक प्रकारची काय आज्ञा आहे. मुलांनो गोंगाट करू नका ही एक प्रकारची काय आज्ञा आहे. तू तिथे असशील तर मी थोडा वेळ थांबेन. तर हे काय दिलं? तू तिथं असशील तर मी थोडा वेळ थांबेल. हे काय दिले? एक प्रकारे संकेतार्थ दर्शवलेलं आहे. काय दिलेलं आहे? संकेत दर्शवला आहे. जर तू तिथं असेल तर मी थोडा वेळ थांबेल संकेतार्थी आहे. पुढील आज्ञार्थी क्रियापदावरून होणाऱ्या कोणत्या गोष्टीचा बोध होतो? तेवढी खिडकी लाव पाहू. हे काय दिलेली आहे? प्रार्थना केलेली आहे का आशीर्वादनीय आहे? काय सौम्य आज्ञा केलेली आहे. तेवढी खिडकी लाव. मुलांनो खाली बसा. हे जे आहेत खाली बसा ही आज्ञा आहे. पण तेवढी खिडकी लाव पाहू हे सौम्य आज्ञा आहे. ओके. किती प्रश्न दिलेले याच्यामध्ये? बरं 16वा प्रश्न आहे. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तृत्व, शक्यता, योग्यता, इच्छा याचा बोध होत असेल त्यास कोणतं क्रियापद असे म्हणतात?
तर त्यास कोणतं क्रियापद म्हणतात? वा, वि, वे हे विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात. यानंतर आज्ञार्थी. आज्ञार्थी क्रियापद विद्यार्थी, संकेतार्थी, उद्गारार्थी. अबबबब! हे काय होते माझे मित्रांनो? उद्गारार्थी आणि अबब म्हणजे 4 नंबरच्याला 3 नंबरचं उत्तर कुठे आहे? 4 नंबरच्याला 3 नंबर सॉरी काय म्हणते 4 नंबरला 3 नंबरचं उत्तर फक्त एकाच जागी आहे. डायरेक्ट उत्तर बनते. ठीक आहे. पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. मुलांनी आई-वडिलांची आज्ञा पाळावी. वावी वे हे विद्यार्थी आहे. 2 नंबरच्याला 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. त्यानंतर पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. त्यानंतर मुलांनो अभ्यास करा हे आज्ञार्थी वाक्य आहे. संकेतार्थी जर पाऊस पडला तर हवेत जर तर हे अटदर्शक वाक्य होईल. तर काय होईल 3 नंबरच्याला 4, 4 नंबरच्याला 3, 1 नंबरच्याला 2 आणि 2 नंबरच्याला 1. अशा प्रकारे माझे मित्रांनो हे वाक्याचे 4 अर्थ होते, त्याचे प्रकार होते. स्वार्थी, त्यानंतर आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. स्वार्थीमध्ये नुसतं काळाचा बोध होतो. आज्ञार्थीमध्ये आज्ञा केली राहते. विद्यार्थीमध्ये वाविवे प्रत्यय असते आणि संकेतार्थीमध्ये संकेत दर्शविला जातो. जर तर या शब्दापासून. ओके. चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.